नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज गुरुवार आहे. चुकवू नये असं काही या विशेष सदरामध्ये आपण आज भेटतो आहोत. आजचा विषय खूप छान आहे. त्याचं कारण असं की चिरतारुण्य कोणाला नको असतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ययाती व्हायला कोणाला नको असतं. निरोगी दीर्घायुष्य हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आनंदी राहता यावं आयुष्यभर, कोणत्याही व्याधीने आपल्याला त्रास होऊ नये, कोणत्याही वेदना आपल्याला होऊ नये असंही प्रत्येकालाच वाटत असतं. पण ते शक्य नसतं, कारण जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्याला काही ना काही व्याधी लागतातच. आणि मग वेदना आल्या, औषधांचा भडीमार आला, ऑपरेशन्स आली, थोडक्यात ते एक दुष्टचक्र आलं आणि काही वेळा तर अंथरुणाला खिळून राहणं आलं. हे टाळता येईल का? तर त्याचं उत्तर आहे हो. आत्तापर्यंत जेवढं संशोधन झालं आहे आणि जे संशोधन होतं आहे ते जर बघितलं तर हे टाळणं शक्य आहे. काही शास्त्रज्ञ तर 2050 पर्यंत आपल्याला अमरत्व प्राप्त होऊ शकतं असे दावे करायला लागलेले आहेत. पण आपण तेवढं जरी नाही विचार केला तरीसुद्धा आपल्याला व्याधीमुक्त जगणं, आनंदी जगणं, चिरतरुण जगणं हे आपल्याला शक्य आहे. चिरतरुण म्हणजे सुरकुत्या येतील कदाचित चेहऱ्यावर, पण आपल्याला जे वार्धक्याची जी लक्षणं असतात ती टाळणं आपल्याला शक्य होईल. ते कसं करता येईल? तर आपली पॅरासिम्पॅथॅटिक जी नर्वस सिस्टीम आहे ती ज्या वेगास नर्ववर अवलंबून असते त्या नर्वचं ॲक्टिवेशन करून. कारण शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलेलं आहे की आपण जरी म्हटलं की इन्फेक्शन्समुळे किंवा इतर काही कारणांनी, पण मेजरली इन्फेक्शन्समुळे आपल्याला वेगवेगळे रोग होतात आणि तेच रोग आपल्याला मृत्यूच्या दरवाजापर्यंत घेऊन जातात. पण हे खरं नाही असं आता शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे. कारण इन्फेक्शन्समुळे जेवढे मृत्यू होतात त्यापेक्षा जास्त मृत्यू किंवा त्यापेक्षा जास्त व्याधीग्रस्त माणसं जी होतात ती इन्फ्लेमेशनमुळे होतात. त्याला दाह किंवा सूज असं आपण म्हणू शकतो. ते प्रमुख कारण आहे आपल्याला अगदी हृदयरोगापासून कर्करोगापर्यंत अनेक रोग होण्याचं. मग हे जर कारण कळलं आहे आपल्याला तर ते कारण दूर करता येईल का? तर शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हो. पण मुळात हे इन्फ्लेमेशन किंवा दाह किंवा सूज ही काय येते आपल्याला? तर त्याच्याही मुळाशी आपला चुकीचा आहार विहार, स्ट्रेस, अँक्झायटी, झोपेचा अभाव, विश्रांतीचा अभाव ही सगळी कारणं त्याच्यामुळे आहे. त्याच्यामुळे आपलं शरीराचं जे चक्र बिघडतं त्यातून हे आपल्याला त्याचे जे वेगवेगळे आविष्कार होतात चक्र बिघडल्याचे, त्याचं एक आविष्कार इन्फ्लेमेशन किंवा सूज किंवा दाह याच्यामध्ये होतो. आता ते जर दूर करायचं तर ही व्हेगास नर्व कशी उपयोगी पडते? तर व्हेगास नर्व मी म्हटलं की आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ज्याच्यावर अवलंबून आहे अशी ही अत्यंत महत्त्वाची अशी नर्व आहे. पण ती नर्व म्हणजे एकच नर्व नाही, ते 2000 नर्वचं एक बंडल आहे. तर आता शास्त्रज्ञांपुढे प्रश्न असा आहे, त्याच्या ॲक्टिवेशनसाठी ऑलरेडी आता काही उपकरणं बाजारात आलेली आहेत. ती इफेक्टिव्ह किती ठरतात याच्यावरही संशोधन चालू आहे, त्याचेही रिपोर्ट्स आपल्याला मिळतील. पण ही नर्व जी आहे ती ॲक्टिवेट करायची म्हणजे काय करायचं? म्हणजे ते मी म्हटलं तसं 2000 नर्वचं बंडल आहे. म्हणजे माझ्या हृदयाची धडधड समजा अनियमित आहे तर त्या 2000 पैकी कुठची नर्व ॲक्टिवेट केली तर माझ्या हृदयाची धडधड नियमित होऊ शकते. किंवा कर्करोग असेल तर कोणतीही केली तर कर्करोगापासून मुक्ती मिळवायला आपल्याला मदत होऊ शकते किंवा कर्करोग होऊच नये यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. याच्यावर आता संशोधन चालू आहे. कारण हे कसं कळणार की त्या 2000 मधली नेमकी कुठची करायची? त्याच्यावर संशोधन होत राहतील, त्याच्यावरची नवीन नवीन उपकरणं बाजारात येत राहतील. पण ते होईपर्यंत ही वेगास नर्व ॲक्टिवेट करण्यासाठी डॉक्टर्स जे हे संशोधक डॉक्टर्स आहेत ते जे उपाय योजत आहेत ते आपण उपाय योजायला हरकत नाही. ते 3 प्रमुख उपाय आहेत. त्यातला पहिला प्रमुख उपाय आहे तो थंड पाण्याचा शॉवर. दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे मेडिटेशन. आणि तिसरा जो उपाय आहे तो किमान अर्धा तास व्यायाम. हे 3ही उपाय कोणत्याही उपकरणांशिवाय आपण आपल्या घरी करू शकतो आणि ते आपण करावेत असं मला माझी सूचना आहे. म्हणजे हाकिनी मुद्रासारखी जी मेंदूची डॉक्टर असं मी तिला म्हटलं होतं त्या मुद्रांचाही उपयोग यासाठी होऊ शकतो. त्यामुळे ते तर आपण अगदी उद्यापासूनच करायला सुरुवात करूया.
उपकरणं येतील किंवा जसजशी संशोधनं येतील तसं आपण पुढे बघूया, ते मी तुम्हाला कळवत राहीनच. पण तूर्त तरी आपल्याला हे इन्फ्लेमेशन आपल्या शरीरातलं कमी करणं, याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तर आपण व्याधीमुक्त जीवन जगू शकतो, आपण चिरतरुण राहू शकतो. आपण तो प्रयत्न करूया. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.